घराच्या दारात थार उभी आहे. तिच्यावर एक वेळ धूळ बसल, येता जाता या थारकडे कुणी वळून पाहणार नाही. पण या थारच्या मागे असतोय गोठा आणि तिथं दावणीला बांधलेला असतोय बैल. रुबाबात उभा असलेला शर्यतीचा बैल. ती दाराबाहेरची थार बैलाचीच देण असते, पण त्या बैलावर मालकाची माया अपाट असते. कानावर भिर्र शब्द पडला की पुऱ्या ताकदीनं पळणारा हा बैल पळताना बघायला सगळी पंचक्रोशी गर्दी करत असते. त्याला पळताना बघून मालकाच्या अंगावर मुठभर मांस चढतं आणि निकाल काही लागो, हा बैल ताकदीनं पळतो आणि झुंजतो सुद्धा. आता यात बैलाचं फक्त पळणं भारी नसतंय, भारी असतोय त्याच्या मालकानं त्याला लावलेला जीव, आणि भारी असतोय हा नाद. हा नाद आपल्या महाराष्ट्राला फार आधीपासूनचा कित्येकांनी जपला, वाढवला आणि त्यातूनच तयार झाले महाराष्ट्रातले टॉप 10 बैल. आता काय बैलांविषयी सांगणार का हा प्रश्न पडला असेल तर उत्तर आहे हो, कारण नादापेक्षा मोठं काही नसतंय. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. आता येथले नंबर वर खाली व्हायचेच, कारण कुणी मोठं मैदान मारल, कुणी मोठं बक्षीस काढल, कुणी आणखी जास्त फेमस होईल. त्यामुळं नंबरच्या पलीकडे ही यादी नादाची आणि प्रेमाची. ज्यात नंबर 10 वर असलेला बैल आहे इंजन. इंदोरीचे गाडा मालक सरपंच प्रशांत शेठ भागवत यांचा इंजन. इंजनला हुकमी हिंद केसरी सुद्धा म्हणतात, पण त्याची मेन ओळख म्हणजे त्याची शिस्त. सहसा जनावरांकडे नसलेली शिस्त इंजनकडे. त्यामुळे तो वाटतोय शांत, पण एकदा का इंजन घाटात उतरला की शेवटच करतोय. त्यामुळं मावळ तालुक्यातली टॉपची बैल कुठली असा प्रश्न विचारला की एक नाव हमखास येतंय, घाटातल्या शर्यती टॉपला असलेला इंजन. नंबर 9 जातोय घोडगावच्या नानांच्या सर्जाला. घोडगावचा सर्जा म्हणजे 3 फेऱ्यांच्या मैदानातला मूर्तीलहान कीर्तिमान बैल. लहानपणापासून टॉपच्या बैलांबरोबर पळालेला सर्जा प्रत्येक बैलाला ओढून पळतोय. नानांकडे असलेल्या मोठ्या सर्जाचे जे वासरू, पण याची सगळ्या शर्यत विश्वात चर्चा झाली, कारण ठरला मथुर. सर्जा लहान होता, आदत वयात होता, तेव्हाच त्याचा फेरा मथुर सोबत लागला आणि तिथेही तो ताकदीनं पळाला. मथुरला जोड म्हणून पळणं कित्येक बैलांना दमवणारं काम सर्जानं आपलं वय नसताना करून दाखवलं. त्यामुळेच याची स्पेशालिटी आहे स्पीड. एकदा का सुटला की सुटला. नंबर 8चा बैल आहे निलेश शेठ काळे यांचा जलवा. नावातच ताकद आहे आणि मैदानात पळताना पाहिलं की नाव बरोबर आहे हे सुद्धा समजतं. आता या जलवाला आणखी एक नाव आहे सेकंदाचा बादशाह. सेकंदात मैदान मारणं, सेकंदात निकाल फिरवणं ही त्याची खासियत. निलेश काळेंनी शाकीर पठाण यांच्याकडून घेतलेल्या जलवानं बैलगाडा शर्यत क्षेत्रच गाजवले. कारण घाटातली शर्यत असो किंवा 3 फेऱ्यांचं छकडीचं मैदान, जलवा जाईल तिथं नंबर काढतोय. नंबर 7 वर आहे भरतशेठ शिवले यांचा पक्षा. तुळापूर एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेला पक्षा. लहान वयापासून हा बैल नाव काढतोय, जाईल त्या घाटात 1 नंबर आणि असंख्य फायनलचा मानकरी असणारा हा पक्षा अनेक घाटात रेकॉर्ड ब्रेक बाऱ्या आणि फायनलचा मानकरी ठरलाय. शिवाय थार, ट्रॅक्टर, असंख्य 2 व्हीलर सुद्धा जिंकलाय. त्यामुळेच पक्षाला नाव पडलंय तुळापूर एक्सप्रेस. 6वा नंबर काढलाय रामनाथ शेठ वारिंगे यांच्या ओम्यानं. मावळच्या ओम्यानं घाटाच्या शर्यतीत आपला दबदबा कायम ठेवलाय, इतका की त्याला दुसरं नाव आहे मावळ किंग. बेरड म्हैसूर जातीचा ओम्या मजबूत डोकं, लांब पाय, चांगला टिकाव आणि खुरासाठी ओळखला जातो. रामनाथ वारिंगे यांनी ओम्याला शंकरपटाच्या शर्यतीत पळताना पाहिला आणि तेव्हाच तो त्यांच्या मनात बसला. 11:03 हा त्याचा आतापर्यंतचा रेकॉर्ड. पण ताकद अशी की स्वतःचे रेकॉर्ड स्वतःच सहज मोडू शकतोय. भारत केसरी, हिंद केसरी हे किताब सुद्धा त्याच्या नावावर आहेत. पंजा मारलाय तो छत्रपती संभाजीनगरच्या राजानं. शाकीरबाई हे या बैलाचे मालक. राजा सुद्धा खिल्लार जातीचा बैल. पळायला एकदम फास्ट, दिसायलाही देखणा. त्यामुळे या बैलाला देशभरातून मागणी होती. काही बातम्यांनुसार राजाची खरेदी 82 लाखाला झाल्याची चर्चा झालेली. शाकीरबाईंच्या या राजानं आत्तापर्यंत शंकरपटात स्वतःचं नाव अनेकदा कोरले. याची खासियत म्हणजे त्याचा स्पीड. याच्यासोबत दावणीला असलेला सर्जा आणि हा राजा या जोडीनं सगळ्या महाराष्ट्रात नाव केलंय. 4थ्या नंबरवर आहे छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या. चिमण्यानं 3 फेऱ्यातला बादशाह असलेल्या बकासूरला टक्कर दिलेली. आधी या बैलाचे मालक शाकीरबाईच होते. त्यांच्याकडे असताना चिमण्यानं अनेक मैदानं मारली, पण यंदाच्या जुलैमध्ये चिमण्या बैलाला 64 लाखांना पुण्याच्या अमित भाडळे यांनी विकत घेतलं आणि या खरेदीची सगळीकडे चर्चा झाली. कासेगाव इथं झालेल्या शंकरपटाच्या मैदानात चिमण्या हिंद केसरी किताबाचा मानकरी ठरला. चिमण्याला लहानपणापासून घोड्यासोबत पळायला शिकवलंय. खिल्लार जातीच्या या बैलाला त्याच्या चपळ आणि खोडकर स्वभावामुळे चिमण्या हे नाव पडलं. चिमण्यानं आत्तापर्यंत पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई
इथली मैदानं गाजवली आहेत. नंबर 3 वर आहे घरनिकीचा राजा. सांगलीच्या घरनिकी गावातल्या बाबू माने यांच्या कुटुंबाच्या मालकीचा हा बैल. घरनिकी गावाला सगळीकडे ओळख मिळवून देण्याचं काम या राजानं केलंय. खरं तर अत्यंत गरीब परिस्थितीमधून पुढे आलेल्या या बैलानं पेडगाव हिंदकेसरी, ओरिजिनल पुसेगाव हिंदकेसरी अशी मानाची मैदानं मारली आहेत. एक काळ असा होता की ह्याला कोणी फुकट सुद्धा घेत नव्हतं. कारण होतं त्याची शरीरयष्टी. शेवटी बाबू माने यांनी राजाला वादी देऊन मैदानात उतरवलं आणि याची चर्चा सगळीकडे व्हायला लागली. खिल्लार जातीचा हा बैल दिसायला अगदी साधारण, पण एकदा का पळायला लागला की कोणालाच ऐकत नाही. या राजासाठी आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी किंमत लागली होती, पण माने यांनी ह्याला विकायला साफ नकार दिला. नंबर 2 ला आहे कल्याणच्या राहुल शेठ पाटील यांचा मथुर. मथुर म्हणजे बिनजोड शर्यतीचा बेताज बादशाह. आत्तापर्यंत मथुरनं 10 लाखांपर्यंतच्या बिनजोड शर्यती मारल्यात. काही जण असं पण म्हणत होते की हा फक्त बिनजोडच्या कामाचा आहे, पण 3 फेऱ्यांच्या मैदानात सुद्धा मथुरनं दबदबा ठेवलाय. मुळात मथुर हा खिल्लार जातीचा बैल. धिप्पाड शरीराचा, लांब पाय आणि प्रचंड वेगानं धावण्याची ताकद. त्यामुळं हा पळायला लागला की भल्या भल्यांना पाणी पाजतो. आत्तापर्यंत मथुरनं महाराष्ट्र केसरी, भारत केसरी, हिंद केसरी असे मानाचे किताब पटकावलेत. बाकी हा असा बैल आहे ज्याच्याविषयी सांगण्यात मजा नाही, त्याला पळताना बघण्यात मजा आहे. नंबर 1 ला कुठला बैल आहे याचा अंदाज तुम्हाला आत्तापर्यंत आला असेल आणि हा अंदाज बरोबर सुद्धा असेल, कारण 1 नंबरला आहे मोहिलशेठ धुमाळ यांचा बकासूर. पुण्यातल्या मुळशी तालुक्यातला बकासूर आत्तापर्यंत जेवढ्या शर्यतींमध्ये पळाला त्यातल्या बऱ्यापैकी मैदानात बकासूर टॉपच्या 2 बैलांमध्ये हमखास राहिलाय. एकतर हा बैल अगदी नावाप्रमाणे बकासूर, उंच, मजबूत आणि वेगवान. पण याचं आधीचं नाव होतं सरपंच. पण एका मैदानात समालोचकानं याला आला मुळशीचा बकासूर आला असं म्हणत साथ दिली आणि याची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात व्हायला लागली. बकासूर हा खिल्लार जातीचा असून 4 दाती. आत्तापर्यंत बकासूरनं बैलगाडा शर्यतीमधली मानाची समजली जाणारी पुसेगाव, पेडगाव, कोरेगाव, रुस्तमे हिंद अशी कित्येक मैदानं मारलीत. प्रत्येक शर्यत शौकीनाला वेगवेगळा बैल आवडत असतोय. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते, पण प्रत्येकाच्या आवडीत बकासूर मात्र असतोय. ही आहेत शर्यत गाजवणारी काही निवडक बैल. याशिवाय सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर, द्वारलेचा हरण्या, अभिजित पवार यांचा दहशत किंग सर्जा, उर्मिलाताई गायकवाड यांचा अर्जुन आणि राजा अशी अनेक टॉपची बैल महाराष्ट्रात पळतायत. आणि एवढी नावं सांगून सुद्धा खात्री आहे की एखादं नाव राहिलं असणार, कारण हा नाद कित्येक मालकांनी जपलाय आणि कित्येक बैलांनी टॉपला नेलाय. म्हणूनच म्हणलं नादापेक्षा मोठं काहीच नसतंय. बाकी तुमच्या आवडीच्या बैलांची नावं कमेंट करून सांगा आणि नाद जपणारे व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.